या ओवीमध्ये माऊली आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, खरं तर गीतेवर भाष्य करत असताना आणि गीतेतील अध्याय क्रमांक 7 7व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 13 या 13व्या श्लोकावर भाष्य करत असताना या 66व्या ओवीमध्ये मार्गदर्शन करतात. अर्थात माऊली म्हणतात, जैसे भूत जात सर्व हे माझेची किर अवयव, परी माया योगी जीव दशे आले. संपूर्ण सृष्टीची निर्मिती जी आहे ती परब्रह्मापासून झालेली आहे, त्या देवापासून झालेली आहे, त्या भगवंतापासून झालेली आहे. तैसे भूत जात सर्व म्हणजे ह्या सृष्टीमध्ये जे जे तुम्हा आम्हाला दिसतंय, जे जे अनुभवायला मिळतंय, जे जे अनुभवायला येतंय, ते सर्वच पंचभूतांपासून तर सर्व काही काय म्हणतात भगवंत, हे माझेची किर अवयव, पण परी माया योगी जीव जसे आले, म्हणजे मायाधीन झाल्यामुळे आपण त्यांना विसरलो. जीव त्या भगवंताला, त्या शिवाला विसरला. खर तर जीव तोपर्यंतच कार्य करतो जोपर्यंत शिव आहे तोपर्यंत. शिव जोपर्यंत सांभाळतो तोपर्यंत जीव कार्य करत असतो. एकदा काही शिव निघून गेला की मग म्हटलं जातंय जीव गेला. बरं का, शिव निघून गेल्यानंतर म्हटलं जातंय जीव गेला. आपण जीव गेला कधी म्हणतो, जेव्हा शिव निघून जातो तेव्हा. शिव असतो तोपर्यंत जीवात जीव असतो, शिव निघून गेला का जीवही निघून जातो, अर्थात जीव जातो. फक्त फरक एवढाच आहे की तो शिव आमचं सगळं काही कार्य करतोय, तो देव आम्हाला सांभाळतोय, तो अंतरात्मा आम्हाला सांभाळतोय. मायेच्या अधीन झाल्यामुळे आम्हाला त्याची जाणीव नाही, ओळख नाही. बरं का, मायेच्या अधीन झाल्यामुळे आम्हाला त्याचं विस्मरण झालं. आणि मग एकदा भगवंताचं विस्मरण झालं की त्या ठिकाणी अहंकार निर्माण होत असतो, अभिमान निर्माण होत असतो. आणि एकदा काय तो अहंकार, तो अभिमान निर्माण झाला की मनुष्य मी म्हणून कार्य करायला लागतो. बरं का, अहंकार माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला की मग त्या ठिकाणी भगवंताचं विस्मरण होतंय ना. आणि कर्ता जो आहे त्याचं जर विस्मरण झालं तर माणूस करते पण स्वतःकडे घेतो. करते पण स्वतःकडे घेतो म्हणजे काय, मी म्हणून कार्य करायला लागतो. माझं घर, माझी शेती, माझी संपत्ती, माझा पैसा, मुलं बाळ माझी, माझे कुटुंब, माझं घरदार. जिथे ममत्व निर्माण झालं ना तिथे सुखही आहे आणि दुःखही आहे. माझं जिथे निर्माण झालं तिथे सुख पण आहे. माझं आहे मिळाल्यानंतर सुख आहे, पण माझं बाजूला झालं की दुःख आहे. इतरांचं बाजूला झाल्यावर दुःख नाही, माझं बाजूला झालं का दुःख आहे. बरं का, शेजाऱ्यांच्या घराला आग लागली, जेवढी आपल्या घराला लागल्यानंतर दुःख होतंय तेवढं नाही होत, कारण हे माझं आहे. शेजाऱ्यांच्या घरी चोरी झाली, काहीतरी त्यांचं चोरीला गेलं, जेवढं आपलं चोरीला गेल्यानंतर दुःख होतंय तेवढं नाही होत. खरं तर होतच नाही. काय, ज्या गोष्टीविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालं ना, मग ती गोष्ट मिळाल्याचं सुख आहे, हरवल्याचं दुःख आहे. सुखाला आणि दुःखाला कारण म्हणजेच मी आहे, ममत्व आहे. मी. तुम्ही परमार्थ करत असताना सुद्धा काही वेळेला बघा, खूप काही करतोय आपण, नामस्मरण करतोय, उपासना करतोय, देवपूजा करतोय, हरिनाम चिंतन करतोय, देवाचं स्तवन करतोय, देवाच्या बाबतीत काही कधी कमी पडत नाही, पण तरी सुद्धा आपल्याला प्रचिती येत नाही, आपल्यामध्ये बदल होत नाही, आपल्यामध्ये परिवर्तन होत नाही. जो आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे तो आत्मसाक्षात्कार होत नाही, जी आत्मप्रचिती यायला पाहिजे ती आत्मप्रचिती येत नाही. त्याला कारण ही मीच आहे. समजतंय ना, त्याला कारण ही काय आहे, मीच आहे. एका साधू पुरुषाकडे ज्या वेळेला त्याचा शिष्य गेला आणि शिष्याने काय सांगितलं, म्हणे महाराज, आम्ही अनेक शिष्यगण आहोत तुमचे, पण बरेचसे शिष्यगण समाधानी आहेत, सुखी आहेत, आनंदी आहेत, त्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे, त्यांना आत्मप्रचिती आहे, त्यांच्याकडे ते परमसुख परमसमाधान मला अनुभवायला मिळतंय, पाहायला मिळतंय. त्यांच्यापेक्षा मी जास्त करतो. भाषा बघा काय आहे, त्यांच्यापेक्षा मी जास्त करतो, मी उपासना जास्त करतो, मी देवपूजा जास्त करतो, मी देवाचं नामस्मरण अधिक करून करतो, मी देवाच्या बाबतीत कधीही काहीही कमी पडू देत नाही.
मी तुपाचा दिवा लावतो, मी सुगंधी अगरबत्ती लावतो, मी देवाला मोठमोठी फळं अर्पण करतो, मी देवाला हार वाहताना सुद्धा छोटे हार माझे कधीच नसतात, असे मोठे हार असतात. मी देवाच्या बाबतीत कधी काही कमी पडत नाही, मग तरी सुद्धा मला आत्मप्रचिती का येत नाही, मला आत्मसाक्षात्कार का होत नाही? ऐका ना, साधू म्हणतात तुला सगळं काही मिळेल मी मेल्यानंतर. काय म्हणतात साधू? तुला सगळं काही मिळेल. कोण मेल्यानंतर? मी मेल्यानंतर. आता साधू मरायची वाट्याने पाहावं का? आपण दुसरं उदाहरण पाहू, अगदी आपल्या रोजच्या पाहण्यातलं, आपल्या आयुष्यातलं. दिवाबत्तीची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे, आपलं सगळं आवरलेलं आहे, आणि अशा वेळेला आपण भगवंताचं नामचिंतन करावं म्हणून देवखोलीमध्ये बसलेलो आहे. बघा हा, कोण खोलीमध्ये बसलेला आहे? देवखोलीमध्ये बसलेलो आहोत. आता देवखोलीत बसलाय की देवखोलीत तो बसलाय ते आपण ठरवायचं आहे. तेवढ्यात आपल्याला भेटायला कोणतरी येतंय आणि ते आपल्या मुलांना विचारतंय पप्पा कुठे गेले? त्यावेळेला ती मुलं काय उत्तर देतात माहितीये का? देवपूजा करतो. देवपूजा करतात. काय उत्तर देतात? देवपूजा करतात. जोपर्यंत देवपूजा करतात तोपर्यंत ठीक आहे, जोपर्यंत देवपूजा करतोय तोपर्यंत ठीक आहे, जोपर्यंत देवपूजा करतात तोपर्यंत सगळं काही त्याची प्राप्ती आहे. मी ज्या दिवशी येईल त्या दिवशी सगळं संपलेलं आहे. मी करतोय. महाराज काय म्हणतात? मी मेल्यानंतर तुला सगळं मिळेल. काय म्हणतोय तो? मी देवाच्या बाबतीत कधीही काही कमी पडू देत नाही. मला सांगा, आपण देवाला काय देतो? जी फळं देवाला देतो वाहतोय. सफरचंदाला सफरचंद आणण्याचं काम, एवढ्याशा रोपट्याचं एवढा मोठं झाड करण्याचं काम कोण करते बरं? त्याला ती फळं आणण्याचं काम कोण करते बरं? आम्ही देवाला नारळ देतो. आम्हीच म्हणतो देवाची करणी आणि नारळात पाणी, एवढ्या उंचावर पाणी त्या फळामध्ये नेतोय कोण? पोहोचवतोय कोण? कधीतरी त्या नारळाची उंची जर बघितली तर आमच्या अर्धाची मोटारी त्या ठिकाणी काम करणार एवढ्या उंच पाणी नेण्यासाठी. मग अशा वेळेला त्या ठिकाणी पाणी नेतोय कोण? आम्हीच म्हणतोय देवाची करणी आणि नारळात पाणी. पण तोच नारळ देवाला अर्पण करताना किती अभिमान असतो आमच्याकडे. असे छोटे छोटे नारळ आम्ही कधीच देवाला देत नाही. अभिमान असतो ना. आम्ही देवाला काय देतोय? काय देतोय आम्ही देवाला? याला कृतज्ञता म्हणतात. द्यायला पाहिजे देवाला, आठवण करायला पाहिजे. देवाला अगरबत्ती लावू नये का? लावावी. पण तुम्ही किती सुगंधी आणि किती महागडी अगरबत्ती लावता याचा अभिमान तुमच्याकडे नको. देवाला अगरबत्ती लावावी, पण लोकांना बोलवून दाखवू नका की शेजारी पाम तेलाचा दिवा लावतात आणि आम्ही तुपाचा दिवा लावतोय. गरज नाहीये. मग ते पाम तेलाचं लावणारे परवडले, कारण ते कमीत कमी सांगत तरी नाहीत, बोलत तरी नाहीत. भाषा कळते ना तुम्हाला. आम्ही देवाला काय देतोय? देवाला दिलं पाहिजे. कृतज्ञता म्हणतात. फक्त देताना काय करायचं आहे? देवा तुझंच आहे, तुला देतोय, माध्यम फक्त मी आहे. बाप आपल्यासाठी बरंच काही करत असतो बरं का. वडील आपल्यासाठी बरंच काही करत असतात. एका मुलाने त्याच्या बापाच्या चपलीकडे बघितलं. ती चप्पल झिजली होती. किती झिजली होती? खालचा रोड लागेपर्यंत झिजली होती. बघितलेत तुम्ही असे बाप? खालचा रोड लागेपर्यंत चप्पल झिजणारी वापरणारे बाप बघितलेत? मी बघितले. आणि त्या मुलाला एक जाणीव झाली, बाबाची चप्पल झिजलेली आहे. किती झिजलेली? खालचा रोड लागेपर्यंत चप्पल झिजलेली. मागचा जो तलवा आहे ना तो रोडला लागायचा बरं का मौली, एवढ्या चपला झिजायच्या. मागचा जो तलवा आहे ना आपला तो रोडला लागायचा. असो, रोज त्या मुलाला खडवीला शाळेत जाताना तो बाप 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये द्यायचा. ज्या दिवसापासून ती चप्पल त्याने झिजलेली बघितली ना, त्या दिवसापासून घरातून 15 मिनिटं लवकर निघायला लागला मुलगा. तर रिक्षाला जायचं नाही ठरवलं. बापाला काही माहित नाहीये. बाप पैसे देतोय, तो मुलगा शाळेत जातोय. बाप पैसे देतोय, तो मुलगा शाळेत जातोय. 10-12 दिवस झाले. खाऊ खायचं कधीतरी, कधीतरी ते खाऊ खाणंही टाळायचं. नको, 2 पैसे वाचवले पाहिजे. एक दिवशी तोच मुलगा शाळा सुटल्यानंतर बाजारामध्ये गेला. माझ्या बापाला 8 नंबरची चप्पल लागते म्हणून 8 नंबरची चप्पल घेतली. दप्तरामध्ये भरली, बॉक्स सकट, पिशवी सकट.
घरी घेऊन आला. घरी घेऊन आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला जेव्हा त्याचे वडील घरी आले, त्यावेळेला वडिलांच्या जवळ गेला आणि वडिलांना म्हणतो, बाबा माझ्यासाठी एक काम करणार. म्हणे काय? डोळे मिटाना. बाप बोलतोय, आज मला हा डोळे मिटायला का सांगताय? तुम्ही डोळे मिटा. जेव्हा त्या वडिलांनी डोळे मिटले ना, तेव्हा हळूच जाऊन त्या दप्तरातली चप्पल काढली आणि बापाच्या पुढ्यात त्या बॉक्स मधून खोलून आणि बाहेर काढून ठेवली आणि मग म्हणते, बाबा आता डोळे उघडा. डोळे उघडल्यानंतर समोर जेव्हा बापाने ती चप्पल बघितली ना, त्यावेळेला ती चप्पल बघितल्यानंतर बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्या बापाला माहितीये माझा मुलगा कुठे कमवायला जात नाहीये, चोरी तर माझा मुलगा करणारच नाही. का? मी तसे संस्कारच त्याच्यावर केले नाहीत. माझं मार्गदर्शन आहे, माझे संस्कार आहेत, चांगले संस्कार आहेत. जर तो कुठे कमवायला जात नाही, जर त्याने कुठून कमवून आणलेलं नाही, तर बापाला माहिती आहे मीच दिलेल्या पैशातून माझ्या मुलाने चप्पल मला विकत आणलेली आहे. जरी पैसे माझे असतील ना, तरी माझी चप्पल झिजलेली आहे. बापाला चप्पल न्यावी ही सद्बुद्धी त्याला उत्पन्न झाली. याच्यातच त्या बापाला आनंद आहे. याच्यातच त्या बापाला आनंद आहे. देवाला आम्ही दिलं पाहिजे ना, पण देताना एक मनामध्ये विचार केला पाहिजे, देवा हे तुमचंच आहे, तुम्हाला देतोय, माध्यम फक्त मी आहे, मध्यस्थी फक्त मी आहे. देवाला काय आवडतंय? आयुष्य ही चिरत्न पेटी माझी भजन रत्ने घोमटी ईश्वरी अर्पण या लोकी आनंदाची करावी. देवाला एक वेळ फुल वाहण्यात कमी पडलो तरी चालेल, पण ते फुल वाहता वाहता आपलं मनही तिथे अर्पण करता आलं पाहिजे. मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा. बरं का? मन हे तुलसी अर्पणी ऋषिकेशी अर्पण करता आलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी भगवंत काय म्हणतात, तैसे भूत जात सर्व हे माझेची किर अवयव परी मायायोगी जीव दशे आले. हे सगळं माझंच आहे, पण मायेमध्ये अडकल्यामुळे काय झालं माहितीये का? माझं आणि भ्रांतीचं ओझ, भ्रांती निर्माण झाली, अंधश्रद्धा, अज्ञान निर्माण झालं. मायेच्या जाळामध्ये मनुष्य अडकला आणि करता बाजूला झाला, कर्त्याला विसरला, करते पण स्वतःकडे घेतलं. आणि एकदा काय करते पण स्वतःकडे घेतलं की माणसाच्या आयुष्यामध्ये जशी सुखाच्या अपेक्षा करतो ना, तसं दुःख वाढत जात आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख दुःख आणि दुःखच. जन्म झाल्याबरोबर त्या ठिकाणी मृत्यू आहे, त्याच ठिकाणी आहे. प्रत्येकाला आयुष्य वेगवेगळं आहे. मृत्यू कधीही चुकत नाही, चुकवू शकत नाही. सगळ्याला पर्याय आहे, मृत्यूला पर्याय नाही. मृत्यूला पर्याय नाही, बाकी सगळ्याला पर्याय आहे. बरं का? मृत्यूला पर्याय नाही म्हणून महादेव आधीच स्मशानात जाऊन बसलेत. महादेव कुठे आहे? स्मशानात आहेत, आधीच जाऊन बसलेत. ते त्यांना माहिती आहे मृत्यूला पर्याय नाही आहे. तो आत्मबोध तुम्हा आम्हाला व्हावा म्हणून महादेव तिथे आधीच जाऊन बसलेले आहेत. आपण सहज म्हणतो जगी ज्याचं कोणी नाही त्यास देव आहे, पण तेवढा अंतःकरणामध्ये आम्ही तेवढा विचार करतो का की एकटा जळत असलेल्या माणसाला कोणीही नसतं. काही घरापर्यंत असतात, काही दारापर्यंत असतात, काही गावाच्या शिवेपर्यंत असतात, काही विसाव्यापर्यंत असतात, काही स्मशानापर्यंत असतात, काही अग्नी देईपर्यंत असतात. अग्नी देऊन झाली का किती जण थांबतात बरं तिथे? अग्नी देऊन झाल्यानंतर किती जण थांबतात? दोघेच जण, जळणारा आणि महादेव. म्हणून एक वेळ तुम्हाला तुमच्या गावामध्ये गणपतीचं मंदिर नसेल, दत्तगुरूंचं मंदिर नसेल, विठोबा रखुमाईचं मंदिर नसेल, कदाचित काही गावांमध्ये हनुमंताचं मंदिर सुद्धा नाही, पण महादेवाचं मंदिर नाही असं एकही गाव तुम्हाला दिसणार नाही. एकही गाव नाही. महादेवाचं मंदिर नाही असं गाव मला दाखवा, आहे का? जिथे लिंग असते त्याला शिवालय म्हणतात. महादेवाचं लिंग जिथं असते त्याला काय म्हणतात? शिवालय म्हणतात. आणि महादेव ज्या ठिकाणी असतो त्याला महादेवाचं मंदिर म्हणतात. महादेव तुम्हाला रूपाने, मूर्तीने प्रत्यक्षात कुठेही दिसणार नाही, कारण महादेव स्मशानामध्ये आहेत. स्मशान म्हणजेच महादेवाचं मंदिर आहे. मला सांगा कुठे नाहीये? प्रत्येक गावात आहे ना. कदाचित तुमच्या गावात शाळा नसेल, तुमच्या पाड्यातली पोरं त्या पाड्यात जात असतील, त्या पाड्यातली पोरं खडवीला जात असतील, कदाचित शाळा नसेल, कदाचित तुमच्या गावामध्ये एकही मंदिर नसेल, पण एखाद्या गावामध्ये स्मशानभूमी नाही
किंवा स्मशानभूमीची निवडलेली जागा नाही असा एकही गाव तुम्हाला भेटणार नाही, एकही गाव नाही. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे आणि महादेव आधीच त्या ठिकाणी जाऊन बसलेले आहेत, कारण मृत्यूला पर्याय नाही. अर्थात प्रत्येकाला जावं लागणार आहे. ज्यांच्या आज दशक्रिया होत्या ना, हा, दशक्रियांच्या निमित्तानं या ठिकाणी हे प्रवचन आयोजित केलेलं आहे. आपल्या या आंधे गावातील हे गायकर परिवार आणि गायकर परिवाराचे बाबा कैलासवासी मोतीराम मुकुंद गायकर बाबांना शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि आज त्यांच्या दशक्रियांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण हे प्रवचन आयोजित केलेलं आहे. बाबांच्या पाश्चात आमचे राजेश दादा असतील, दीपाली ताई असतील, राजेश्री ताई असतील, पिंकी ताई असतील, गीता ताई असतील, त्याचप्रमाणे बाबांच्या धर्मपत्नी सुनीता ताई असतील आणि हा संपूर्ण गायकर परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार या ठिकाणी कार्य करत असताना एक आदर्श शेतकरी म्हणून बाबांनी कार्य केलं. आपल्या 5ही मुलांचं संगोपन केलं. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना वाढवलं, घडवलं, त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार केले आणि या ठिकाणी या घराला मार्गदर्शन करत असताना, मुलांना मार्गदर्शन करत असताना, आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना वयाच्या 70व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. खरं तर आज या कलियुगामध्ये संपत्ती आणि पैसा कमवायची साधनं अनेक आहेत, पण पैसा आणि संपत्ती म्हणजे सर्वस्व नाही, बरं का? सर्वस्व नाही. आज काही मुलं अशी असतात, मागे पुण्यात घडलेली एक हकीकत आहे, सोशल मीडियावर वाचायला मिळाली. एका बापाची 2 मुलं, त्या मुलांची आई लवकरच वारली. त्या मुलांचे हाल होऊ नयेत म्हणून बापाने लग्न केलं नाही दुसरं, बरं का? आईची माया बापाने दिली आणि बापाची माया बापाने दिली. त्या मुलांना वाढवलं, घडवलं. एक मुलगा, एक मुलगी. चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं. बाप मोलमजुरी करणारा. मुलांना उत्तम शिक्षण घेता यावं म्हणून एक्स्ट्रा काम करून 4 पैसे कसे मिळतील याचा विचार करणारा बाप. हाडाची काढा केली, रक्ताचा पाणी केलं. मुलं उच्च शिक्षित झाली. पुस्तकी ज्ञान मुलांना भरपूर झालं. पुस्तकी ज्ञान मी का बोलतोय ते नंतर तुमच्या लक्षात येईल. पैसा पाणी भरपूर मुलं कमवायला लागली. मुलं आपल्या देशात नाही परदेशात गेली, उच्च शिक्षित परदेशामध्ये कामाला लागली. बापाला आधार कोणाचा नाही. त्याच्या मित्राने त्याला सांभाळलं. असं म्हणतात, दुःख अडवायाला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि अशा प्रकारे त्या मित्राने त्यांना सांभाळलं व्यवस्थितरित्या. शेवटी कर्मधर्म संयोगाने, अर्थात त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. आणि वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर त्या मित्राला वाटलं की ह्या बापाची 2 लेकरं आहेत, कमीत कमी त्यांना फोन करून आपण एक आगणी द्यायला तरी बोलू, कारण अधिकार त्यांचा आहे, हक्क त्यांचा आहे. सकाळपासून त्या बापाने त्या मुलाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण मुलाचा फोन काही लागला नाही, मुलाशी काही संपर्क झाला नाही. सकाळपासून त्या मुलीशी संपर्क करायचा प्रयत्न केला. संध्याकाळच्या वेळी त्या मुलीला संपर्क झाला आणि त्या मुलीला सांगितलं, ताई अगं जशी असशील तशी येण्याचा प्रयत्न कर. तुझा बाप गेला ग, तुझा बाप गेला, आपल्याला सोडून गेला. त्या मुलीचं उत्तर होतं, पेटवा नाहीतर गटारात टाका. मुलगी, बरं का, मुलाला तर संपर्क झालाच नाही. पुस्तकी ज्ञान भरपूर, पुस्तकं वाचून भरपूर शिकले ते, पण जीवनाचा पाढा कधी वाचायला भेटलाच नाही, आयुष्याचा पाढा कधी वाचायला भेटलाच नाही, बरं का? म्हणून संत नेहमी सांगत असतात, पुस्तकं वाचता वाचता माणसं पण वाचता आली पाहिजेत.
माणसं वाचता वाचता आपल्या स्वतःच्या जीवनाचा आयुष्याचा पळाही कधीतरी वाचता आला पाहिजे. स्वतःचं आयुष्यही वाचता आलं पाहिजे, स्वतःचं जीवनही वाचता आलं पाहिजे. त्याच्याही पलीकडे सांगू का, पुस्तकं वाचता वाचता आपल्यालाही वाचता आलं पाहिजे. एवढं स्मरणात ठेवा. या कलियुगामध्ये संपत्ती कमवायची साधनं अनेक आहेत, पण मी म्हणेन या गायकर बाबांनी अर्थात ज्यांच्या दशक्रियांच्या निमित्ताने या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी मोतीराम मुकुंद गायकर बाबा हे आपल्या मुलांवर संस्कार करण्यामध्ये काही कमी पडले नाहीत आणि कमी पडले नाहीत म्हणून दशक्रियांच्या दिवशी या ठिकाणी आज आपण प्रवचन श्रवण करतोय. त्यांनी केलेले संस्कार, त्यांनी केलेलं मार्गदर्शन, आणि हेच खऱ्या अर्थाने महत्वाचं असतंय. हेच महत्वाचं असतंय आमच्या आयुष्यामध्ये. हाडाची काळं केली बाबांनी, रक्ताचं पाणी केलं, मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळलं. आज आम्ही पैशाने एवढे श्रीमंत झालो, खूप श्रीमंत झालो आम्ही. आमच्या बापाचा विचार जर आम्ही केला ना दादा त्यावेळेचा, तर त्यावेळेला जेव्हा एखादी चप्पल घेतल्यानंतर ती झिजून झिजून संपली की मग आता वापरण्यासारखी राहिलीच नाही, मग दुसरी चप्पल असायची. एखाद्या चपलीचा जर अंगठा तुटला तर तो अंगठा शिवून 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 परत परत तो अंगठा आता शिवण्यासारखा राहिलाच नाही, परत टाके घालायला त्याला जागाच राहिली नाही, मग ती फेकून द्यायची. फेकताना पण त्याच्या जीवाला लागायची. आज आमचे 4-4, 5-5 बोटांचे जोड घरात पडलेत. खरंय की खोटं आहे? खरं आहे ना? कधीतरी एखाद्या बोटाच्या जोडाकडे आम्ही बघतही नाही, नावडत असतो आम्हाला. पैशाने श्रीमंत झालो आम्ही, मनाने कसे आहोत जरा विचार करा. आमचं मन कसं आहे? श्रीमंत आहे का अजून कसं आहे? विचार करा कसं आहे. बरं का? आणि म्हणून आजचा जर विचार केला तर मुलीवाल्यांसाठी सुगीचे दिवस आहेत. मुलीवाल्यांना फिरावं लागत नाही, मुलंवाले फिरतात आता, कारण दिवस बदलतात ना. पूर्वी परिस्थिती अशी होती की मुलींसाठी एवढं फिरायला लागायचं, एवढं फिरायला लागायचं की गावातली लोक चर्चा करायची त्या मुलीच्या बापाच्या पायाला चप्पल राहिली नाही. बरोबर नाही? काय बोलायचे? त्या मुलीच्या बापाच्या पायाला कात्री राहिली नाही, एवढा फिरतोय तो बाप. ही त्यावेळची भाषा आहे बरं का, ज्या वेळेला मुलीसाठी वडील फिरायचे त्यावेळेला. अशा अवस्थेमध्ये ह्या बापाने 4 मुलींची लग्न केलेली आहेत. बरं का? आपल्या मुलाचं लग्न केलं, आपल्या मुलाला व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केलं. आज दादांचं नाव सुद्धा समाजामध्ये आहे. राजकीय क्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, अनेक क्षेत्रांमध्ये दादांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय. हे संस्कार बापाने केलेले आहेत, हे संस्कार त्यांच्या आईने केलेले आहेत. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जी चांगली कर्म करतोय ना, हे मार्गदर्शन आमच्या आई वडिलांचं आहे. आणि प्रत्येकाचे आई वडील प्रत्येक मुलाला चांगलंच मार्गदर्शन करत असतात, वाईट कधी शिकवत नाहीत. कधीतरी कुठल्या आईने कुठल्या मुलीला वाईट सांगितलंय? कधीच नाही. कधीतरी कुठल्या बापाने मुलाला कधी वाईट सांगितलंय? चोरी लबाडी कर, व्यसनी हो, व्यसन कर, कधी सांगितलंय? कधीच नाही. प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला चांगल्या प्रकारचीच शिकवण देत असतात, चांगल्या प्रकारेच सांगत असतात, प्रत्येक आई वडील. आणि म्हणून आमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना आमच्याकडे जे चांगले विचार पाहायला मिळतात, चांगले गुण जे पाहायला मिळतात, त्याचं 100% श्रेय आमच्या आई वडिलांना जात आहे. आम्हीच काय, जगद्गुरु तुकोबा सुद्धा ते श्रेय आई वडिलांना देतात आणि म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आपल्या हिताला जो मुलगा जागा आहे ना, जो देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करतोय, स्वतः जगता जगता इतरांचा विचार करतोय, स्वतः समाधानी होता होता इतरांच्या समाधानाचा विचार करतोय, स्वतःच्या सुखाबरोबर इतरांनाही सुख देता येत आहे का याचा विचार जो मनुष्य करतोय, खऱ्या अर्थानं ही चांगले गुण, हे उत्तम गुण, हे श्रेय या मार्गदर्शनाचं आमच्या आई वडिलांना जातं, हे 100% सत्य आहे. आज ज्या समाजामध्ये आम्ही कार्य करतोय, आज ज्या युगामध्ये आम्ही कार्य करतोय, प्रत्येक माणसाकडे स्वार्थ, स्वार्थ आणि स्वार्थच पाहायला मिळतो.
प्रत्येक मनुष्य या ठिकाणी जगत वागत असताना फक्त स्वतःचा विचार करतोय, मला काही मिळेल का, माझा काही फायदा होईल का. अनेक प्रकारची माणसं या ठिकाणी आम्हाला कार्य करताना पाहायला मिळतात. काही वाघासारखी आहेत, हिंसक प्राण्यासारखी, आपली भूक भागवण्यासाठी दुसऱ्याचा जीव जातो याचा विचार करत नाही. वाघ काय करतोय, स्वतःची भूक भागवायची असेल तर समोरच्याचा जीव घेतोय ना. समोरच्याचा जीव घेतल्याशिवाय त्याची भूक भागते का, नाही ना. अशी माणसं आज आम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतात. अनेक प्रकारची माणसं आहेत. पण अशाही अवस्थेमध्ये आम्हाला कुठेतरी चांगल्या मार्गाचं, चांगल्या कर्माचं, चांगल्या विचारांचं, चांगल्या गुणांचं दर्शन होतंय. याला कारण म्हणजेच आमच्या आईवडिलांनी केलेले आमच्यावर संस्कार आहेत. आणि म्हणून बाबांनी जे काही या मुलांसाठी केलं, त्या बाबांची आठवण, त्या बाबांचं स्मरण, त्या कार्याचं स्मरण, त्या विचारांचं, त्या संस्कारांचं, त्या मार्गदर्शनाचं स्मरण, म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. या ठिकाणी भगवंत तुम्हाला जाणीव करून देत असताना म्हणतात, तैसे भूत जात सर्व हे माझीची किर अवयव परी माया योगी जीव देशी आले. संपूर्ण सृष्टीची निर्मिती त्या परब्रह्मापासून झालेली आहे, त्या देवापासून झालेली आहे. तो देव आम्हाला सांभाळतोय. श्वेदात असेल, उद्भिद असेल, अंडज असेल, जळज असेल, चारही खाणीमध्ये तो देव कार्य करतोय. त्या चारही खाणीमध्ये, त्या चारही खाणीतील जीवजंतूंना, प्राण्या पक्ष्यांना देव सांभाळतोय. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश पंचभूत जरी आम्हाला कार्य करताना दिसत असतील तरी सुद्धा या पाचही भूतांमध्ये कार्य करणारा तो भगवंत आहे, तो पांडुरंग परमात्मा आहे, तो देव कार्य करतोय, हे विसरून चालणार नाही बरं का. फक्त झालं काय माहितीये का, आम्हाला त्याचं विस्मरण झालं मायायोगे, मायेच्या जाळामध्ये आल्यामुळे आम्ही भगवंताला विसरलो. पण या ठिकाणी संत आम्हाला जाणीव करून देत असताना, ओळख करून देत असताना संत म्हणतात, देवाचं कार्य करणाऱ्याला देव सांभाळतोय, देवाचं नामस्मरण करणाऱ्याला देव सांभाळतोय, देवाचं नामचिंतन करणाऱ्याला देव सांभाळतोय. एवढंच नव्हे, देवाचं स्तवन करणाऱ्याला देव सांभाळतोय. देव मानणाऱ्याला देव जो सांभाळतोय की नाही, देवाचं नामचिंतन करणाऱ्याला जो देव सांभाळतोय की नाही, नास्तिकाला सुद्धा देव नाही आहे म्हणणाऱ्याला सुद्धा तोच देव सांभाळतोय. हे स्मरणात ठेवलं पाहिजे, हे स्मरणात ठेवलं पाहिजे. सर्वत्र तोच कार्य करतो. माझीची कीर अवयव भगवंत म्हणतात. म्या बोली विली विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जे जगाते चालिता. ईश्वरे केवढे सूत्र केले, सूर्यबिंब धावया लाविले, दुःखा करवी धरविले अगाध पाणी. म्हणणे केलं पाहिजे. तो देव जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही कार्य करत असतो. अंतरात्मा आहे तोपर्यंत प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे, प्रत्येकाच्या विचाराप्रमाणे, कोणी शक्ती म्हणतंय, कोण पॉवर म्हणतंय, कोण अजून काय काय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विज्ञानाच्या भाषेने अजून काही म्हणत असतील. पण शेवटी विषय तिथेच येतो, आत्मा, अंतरात्मा. तो देव असताना आम्ही सगळे काही कार्य करतोय. सारे हे शरीर कोणाचे असतात, ते कोण बोलवी ते हरिविणा देखावी ऐकावी, एक नारायण तयाचं भजन चुकू नका. माणसाची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणू नये. वृक्षाची ही पान हारे त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेने हलतंय. वृक्षाचं पानही त्याच्या सत्तेने हलतंय. त्या देवाने जर ठरवलं ना, जाताना आमचे डोळे उघडे ठेवून जायचं, तर आमचेच डोळे आम्ही मिटू शकत नाही. आमच्या पापण्या कशा हालतात ना, ते आम्हालाही कळत नाही. पण देव जर निघून गेला ना, तर आमच्याकडून सहज होणार नकळत होणार कार्य सुद्धा आम्ही करू शकत नाही. डोळे उघडे ठेवून जर तो भगवंत निघून गेला ना, तर त्या माणसाचे डोळे मिटवण्यासाठी शेजाऱ्यांना, घरातल्यांना, नातेवाईकांना हात फिरवावा लागतो. कारण त्यांना माहिती आहे डोळे उघडे ठेवून चालणार नाही. तो देव, तो अंतरात्मा सांभाळत असताना त्या माणसाची आम्ही ओळख करून देतो. अरे कोण अमुक अमुक, तो आण्यामधला नाही का, असा असा अनेक गावातला
उंचसा, कडकासा, गोरासा, अमुक अमुक असा असा दिसायला आहे तो. नावाने ओळखत नाही, मग त्याच्या रंगाचा, रूपाचा, शरीराचा, देहाचा आम्ही वर्णन करत असतो. त्या वर्णनावरूनच तो होतो, अरे हा तो माणूस का, असा का. अंतरात्मा निघून गेल्यानंतर ज्याने नाम धारण केलेलं आहे, नाव म्हणून ज्याला आम्ही दिलेलं आणि त्या नावाने ज्याला आम्ही ओळखायचो तो आमच्या समोर पडलेला आहे. मग गेला तो कोण? ज्याला आम्ही नाव दिलेलं, नाव घेऊन ज्याला आम्ही ओळखत होतो तो आमच्या समोर पडलेला आहे. ज्याच्या वर्णाचा, रंगाचा, रूपाचा, उंचीचा, शरीराचा, देहाचा आम्ही वर्णन करत होतो तो आमच्या समोर पडलेला आहे. अमुक अमुक नाक आहे ना, अमुक अमुक रंग आहे ना, असा असा तो अमुक अमुक उंचीचा, तेवढीच उंची आहे ना. मग का पाहू शकत नाही माझ्या मैतावर कोण कोण आले जरा बघू द्या बरं. का बोलू शकत नाही की बराच वेळ झाला आता मला काहीतरी द्या. आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे, मढ्यास कर्तृत्व न घडे खरा काय. डोळे आहेत पाहू शकत नाही, कान आहेत ऐकू शकत नाही, तोंड आहे बोलू शकत नाही, पाय आहेत चालू शकत नाही, हात आहेत काम करू शकत नाही, सर्वांगाने पडलेला आहे. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा फिर आखा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनेरा. पाँव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. फरक एवढंच आहे. आम्ही जर एखाद्या भाड्याच्या रूम मध्ये, खोलीमध्ये जर राहत असू तर अग्रीमेंट, त्या पेपरवर तारीख लिहिलेली असते, आम्हाला कधी निघायचंय, आम्हाला कधी रूम सोडायची आहे. जन्म झालेला आहे आमचा, आम्हाला सगळ्यांना जन्म तारखा माहिती आहे. पण असा एकही नाही आहे की जन्म तारीख माहिती असून मृत्यूची ही तारीख माहिती आहे कोणी. जन्म झालेला आहे, जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नव्हतं, कसा व्हावा हे आमच्या हातात नव्हतं, कोणत्या घरात व्हावा हे आमच्या हातात नव्हतं, कोणत्या कुटुंबात, कोणत्या समाजात व्हावा हे आमच्या हातात नव्हतं. जे झालंय ते स्वीकारा. काय ज्या आई वडिलांचे ऋण आहेत त्याच आई वडिलांच्या पोटी जन्म झालेला आहे. ज्या समाजाचे, ज्या कुटुंबाचे, ज्या घराचे, ज्या देशाचे, गावाचे, धर्माचे ऋण आहेत त्याच ठिकाणी जन्म झालेला आहे. ज्या मुलांच्यावर तुमचे ऋण आहेत, ज्या मुलांचे तुमच्यावर ऋण आहेत, तीच मुलं तुमच्या पोटी जन्माला आलेली आहे. ज्या बाईचं तुमच्यावर ऋण आहे, ज्या बाईवर तुमचं ऋण आहे, तीच बाई तुम्हाला प्राप्त झालेली आहे. ऐका ना, ज्या कुटुंबाचं तुमच्यावर ऋण आहे, तुमचं ज्या कुटुंबावर ऋण आहे त्याच कुटुंबामध्ये तुमचा जन्म झालेला आहे. जिथे झालेला आहे ते स्वीकारा, जे प्राप्त झालं ते स्वीकारा. दोन्ही हात जोडा, पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करा आणि मनामध्ये फक्त एकच विचार ठेवा, ठेवी अनंत तैसीची राहावी, चित्ते असू द्यावे समाधान. मला समाधानाने जगायचं आहे. जशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तो आहे संचिताचे. जन्माचा सोहळा आमच्या हातात नव्हता ना, म्हणून तर किती रुपयावाले पेढे आणले होते ते पण आम्हाला माहित नाही. नुसते साखरेचे होते का माव्याचे होते, पेढे वाटले. जन्माचा सोहळा आमच्या मनाप्रमाणे नाही झाला. जन्माचा सोहळा आम्हाला माहिती नाही. आम्ही जन्माला आलो, आम्ही रडत आलो, लोक हसायला लागले आणि हसून लोकांना पेढे वाटले. एवढंच नाही, हसून हसून त्यांनी आमच्या जन्माचा सोहळा साजरा केला. पण ऐका ना, मृत्यूचा तरी सोहळा होईल का आपला? मृत्यू तरी आपल्या हातात आहे का? कधी जायचंय, कुठे जायचंय, कशा पद्धतीने जायचंय आहे का? मृत्यू आपल्या हातात आहे? जन्मतारीख माहिती आहे, मृत्यूची तारीख माहित नाहीये. जन्म आणि मृत्यू यातला मधला काळ असतो आयुष्य. काय म्हणतात त्याला? आयुष्य. आयुष्य किती असावं ते आमच्या हातात नाही आहे. 100 वर्षे या कलियुगामध्ये माणसाला आयुष्य दिलेले, पण 100 वर्षे मिळत नाही. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नाही मिळत. शतवर्ष वय नेमी नाही, बालपण नेमता गेले, तारुण्य वेचले, विषयांकडे वृद्धपणे नाना रोग भोगणं लगे, कर्म भोग आता भगवंताचा योग कोणी वेळे. 100 वर्षाची गणना सांगितलेली आहे, 100 वर्षाचं गणित सांगितलेलं आहे. आयुष्य किती असावं आमच्या हातात नाहीये,
पण आयुष्य कसं असावं हे मात्र आमच्या हातात आहे. आयुष्य कसं असावं, भगवंताने दिलेलं आयुष्य मजेमध्ये, आनंदामध्ये, रुबाबात जगायचं, आम्हाला राजासारखं जगायचं आहे. जगता येईल ना? अरे राजासारखं आयुष्य जगता येईल. जन्माचा सोहळा तुमच्या हातात नव्हता, माझ्या हातात नव्हता, आपल्या हातात नव्हता, पण मृत्यूचा सोहळा करता येईल. मृत्यूचा सोहळा तो तेव्हा होईल जेव्हा आयुष्य जगत असताना ज्याने आयुष्य दिलेलं आहे आणि जो आयुष्यामध्ये सांभाळतोय त्याचं नामचिंतन केलं तर. ज्यांनी ज्यांनी नामचिंतन केलं सार्थक झालं त्यांचं. मृत्यूला आम्ही शत्रू म्हणून पाहतोय ना. मृत्यूकडे आम्ही कसं पाहतोय? मृत्यू कोणाला आवडतोय बरं? कोणाला आवडतोय? मृत्यूकडे आम्ही शत्रू म्हणून पाहतोय. तुम्ही जसं पाहताय ना समोरच्याकडे, तसा समोरचा तुमच्याकडे पाहत असतो. तुम्ही जर रागाने बघितलं तर तो तुमच्याकडे प्रेमात पाहिजे. जगाचं सूत्र आहे, पेरले ते उगवते, बोलल्यासारखे उत्तर येते. तुम्ही झिनी पेरले तर झिनीच भेटणार आहे, पण रत्ना पेरला तर आणि काहीच पेरला नाही तर पेरले ते उगवते. तुम्ही त्या मृत्यूकडे जसं पाहताय तसा मृत्यू तुमच्याकडे पाहतोय. कोण आहे माहितीये का? शत्रू नाही आहे. मृत्यू शत्रू नाही आहे. जो शेवटपर्यंत आपली संगत सोडत नाही त्याला शत्रू बघून कसं चालेल? काय एक वेळ मित्राच्या मनाविरुद्ध झालं तर मित्र सुद्धा बोलतोय तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. संबंध तुटला आजपासून आपला. एखाद्या नातेवाईकाच्या मनाविरुद्ध जर आम्ही काहीतरी केलं तर तो आमचा नातेवाईक सुद्धा बोलतोय चल तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. तुझं तू बघ, माझं मी बघतोय. भाऊ भावाला बोलतोय. मृत्यूकडे आम्ही किती द्वेषाने बघितलं, तिरस्काराने बघितलं. मृत्यूचा तिरस्कार करा, मत्सर करा, द्वेष करा, त्याला बाजूला सारा, त्याच्याकडे शत्रुत्वाच्या दृष्टीने पहा, तरी सुद्धा तो आम्हाला शेवटपर्यंत सोडत नाही. आणि म्हणून मगाशीच आपला विषय झाला की मृत्यूला पर्याय नाही आहे. पर्याय नाही. जाणं प्रत्येकाला आहे. एक ना एक दिवस या जगाचा निरोप घ्यावाच लागणार आहे. कारण शास्त्र सांगतं एक दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय. प्रत्येक जीवाला जन्म झालेला आहे, त्या जन्माच्या बरोबरच मृत्यू आहे. फक्त एवढंच आहे, तो मृत्यू आम्हाला माहिती नाहीये. मृत्यू कधी आहे ते आम्हाला माहित नाहीये, बरं का? मृत्यू कोणत्या वेळी येईल तो आम्हाला माहित नाहीये. आयुष्य किती असावं ते आमच्या हातात नाहीये. आयुष्य कसं असावं ते आमच्या हातात आहे. आयुष्य कसं असावं ते आमच्या हातात आहे. जन्मजय राजा आणि वंशपायण्यांचा संवाद चालू होता. जन्मजय राजा वंशपायणला विचारतायत, वंशपायन, काही साधूंना काही काळ आधी मृत्यू कळतो, खरं आहे का? वंशपायन म्हणतात हो खरं आहे. बरं का? कोणाला काही काळ आधी मृत्यू कळतो? शब्द लक्षात ठेवा, साधूला. कोणाला? साधूला. जन्मजय राजा म्हणतात वंशपायनला, साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो, खरं आहे का? हो म्हणे खरं आहे. पण साधू कोणाला म्हणावं ते पहिलं ऐका. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपले, त्या दिवशी साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. गरीबालाही त्याच दृष्टीने पाहतोय आणि श्रीमंतालाही त्याच दृष्टीने पाहतोय, त्याला साधू म्हणतात. गरीबासाठी वेगळी रांग आणि श्रीमंतासाठी वेगळी रांग, त्याला साधू म्हणत नाहीत. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. त्याच्या पलीकडे ऐका ना, मौली या ज्ञानेश्वरीमध्ये आम्हाला ओळख करून देतात. साधू संन्यासी कोणाला म्हणावं? मी माझी आईची आठवण विसरले, जयचे अंतःकरण पाहता तोची संन्यासी, तोची साधू जाणलीची ऐसी निरंतर. मी माझे आईची आठवण विसरले जयचे अंतःकरण. त्याच्याही साध्या आणि सोप्या भाषेमध्ये संतांनी साधूची व्याख्या सांगितलेली आहे. ज्याने सा धुतले तो साधू. तुम्ही चार युगाचा निवारा घ्या. कृता, त्रेता, द्वापर आणि कली या चार युगामध्ये माणसाला, ऋषींना, देवांना, संतांना जे बाजूला झाले, जे मायाधीन झाले, जे अज्ञानामध्ये ग्रासले गेले, जे अंधश्रद्धेमध्ये ग्रासले झाले गेले, जे विषयाधीन झाले, जे वासनाधीन झाले, त्यांना बर्बाद करायला फक्त तिघेच जण पुरी आहेत. किती?
आहेत तसे बरेच ते काम संशयचिंता असू यादवा भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा दम लागला म्हणून थांबलो. याच्या पुढे बऱ्याच आहेत. काय आम्ही सत्ययुगाचा निवाडा घ्या. सत्य, त्रेता, द्वापर आणि कली या चार युगामध्ये ऐका, माणूस असेल, ऋषी असेल, देव असेल, देवांचा राजा असेल इंद्र, संत असतील, जे विषयाधीन झाले, वासनाधीन झाले, अज्ञानाधीन झाले, अंधश्रद्धाधीन झाले, नको ते विचार ज्यांच्या अंतःकरणामध्ये आले त्यांना उद्ध्वस्त करणारे मुख्य तीनच आहेत काम, क्रोध आणि लोभ. कामाचा अतिरेक झाल्यानंतर अत्याचार घडतोय, क्रोधाचा अतिरेक झाल्यानंतर हिंसाचार घडतोय आणि लोभाचा अतिरेक झाल्यानंतर भ्रष्टाचार घडतोय. आणि म्हणून वंश पायन म्हणतात साधूला काही काळ आधी मृत्यू पडतो. खरं आहे. मग जरा सांग ना प्रक्रिया कशी आहे. 2 मिनिटात आपण ऐकू, 3रा मिनिट लागणार नाही. पण ऐकताना जी क्रिया सांगतो ती कधीच करायची नाही, कारण आपण साधू कोण बोलला आहे नाही ना, आपण साधू आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपण येतोची साधू ओळखावा देव तिथीची जाणावा. आम्ही बसल्या बसल्या मुंग्या चिरडतो, आम्हाला कळत नाही. मुंग्या काही करत नाही. काय साधू एका तळ्यामध्ये तो विंचू पडला आणि तो तरंगत होता वरती, असा मरणदायी यत्न सहन करत होता, भोगत होता तो. पण त्याला काय झालं, त्या साधूने जवळ गेला, एका आंब्याचं पान घेतलं, एका झाडाचं ते पानावर घेतलं. त्याला पानावर घेतल्यानंतर तो हळूहळू पानावर त्या साधूच्या हातावर आला. आता दंश करायला लागला. त्या साधूच्या बरोबर असलेला तो शिष्य म्हणतोय बाबा सोडा त्याला महाराज, टाका त्याला. हो तो दंश करतोय, तो दंश करतोय, टाका त्याला, तुम्हाला चावतोय तो. साधू म्हणताय तो जर त्याचा धर्म सोडत नाही तर मी माझा धर्म का सोडणार. अरे दंश करणे हा जर त्याचा धर्म आहे तर मरत्याला वाचवणं हा माझा धर्म आहे. मी माझा धर्म का सोडू. साधू म्हणून ऐका फक्त, का तेही सांगतो. वंशपायन म्हणतायत जन्मजय राजाला, राजे एखादा साधू जर पूर्वेकडे चाललेला आहे, उगवत्या दिशेला सूर्य उगवलेला आहे. सूर्य कुठल्या दिशेला उगवतो बरं, पूर्वेला. तो साधू जर पूर्वेला चाललेला आहे, सूर्य उगवलेला आहे, तर त्याची सावली कुठे पडायला पाहिजे, पश्चिमेला. सोपी उत्तर आहेत, कमीत कमी ती तरी द्या. कारण का माहितीये का, 8:45 वाजेपर्यंत आपल्याला संवाद करायचा आहे. तुमचा माझा संवाद म्हणजेच प्रवचन आहे. तुमचा माझा संवाद म्हणजेच प्रवचन आहे. पूर्वेला जर साधू चाललेला आहे, सूर्य जर उगवलेला आहे, तर त्याची सावली कुठे पडायला पाहिजे, पश्चिमेला. पण त्याची जर दक्षिणेला पडली असेल सावली तर आपण समजायचा त्या साधूचा 6 महिन्यावर मृत्यू आहे. शास्त्र सांगतंय, मी नाही सांगत. ऐकताय ना. दक्षिणेला जर सावली पडली असेल तर समजायचा 6 महिन्यावर मृत्यू आलेला आहे. त्या साधूने समजावं. एखादा साधू जर आंघोळ करतोय, पाणी घे 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 करतोय, अंगावर सर्व अंग भिजतोय पण खांदे भिजत नाही, असं समजायचा 3 महिन्यावर मृत्यू आलेला आहे. एखादा साधू एखाद्या नदीच्या किनारी गेलेला आहे, त्याने आपला प्रतिबिंब पाहिलेला आहे त्या पाण्यामध्ये, धड दिसतोय पण शिव दिसत नाही प्रतिबिंबामध्ये, समजायचा 1 महिन्यावर आलेला आहे. असं म्हणतात कानामध्ये घालून या बोट नाद तो ऐकावा, न ऐकता जाणावा 9 दिवस. ज्या वेळेला आम्ही आमच्या कानामध्ये बोट घालतोय, आमचा आम्हाला नाद ऐकायला येतोय, ज्या दिवशी यायला लागणार नाही म्हणायचं 9 दिवसावर आलेला आहे. आणि ऐका ना, पुढे सांगितलेलं आहे, डोळे घालून या बोट चक्र ते पहावे. सूर्याकडे बघितल्यानंतर ज्या वेळेला आम्ही असे डोळे चलतो त्यावेळेला काय दिसतंय आम्हाला, चक्र चक्र दिसतंय. ते चक्र दिसायचे ज्या दिवशी बंद होतील समजायचा 7 दिवसावर आलेला आहे. आणि भोयांच्या गाठी ज्या दिवशी दिसणार आहे समजावा 3 दिवसावर आलेला आहे. त्याच्या पुढे म्हणताय वंशपायन जन्मजय राजाला सांगत असताना काय म्हणतायत, नासागरीचे अग्र न देखता नयनी म्हणा तिची दिनी रामकृष्ण. नाकाचा सेंडा आम्हाला आमच्या दोन्ही डोळ्याने दिसतोय, ज्या दिवशी दिसणार नाही आपण समजायचं त्या दिवशी आम्हाला रामकृष्ण हरी म्हणायला हरकत नाही, त्या दिवशी आम्हाला जाणं आहे. ऐका, ही लक्षणं साधूची आहेत, पण आमची लक्षणं अशी आहेत की आम्हाला कोणत्याही वेळेला कधीही मृत्यू येऊ शकतो. कारण माणूस म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे, निर्माण झाला काय आणि फुटला काय. कळतंय ना.
मग आता आम्ही एवढं का ऐकावं, आम्ही एवढं का श्रवण करावं, आम्ही एवढं श्रवण करून काय घ्यावं? आम्ही फक्त एकच विचार करावा की शेवटी जे सांगितलेलं आहे, नासादरीचे अग्र न देखता नयनी मना तेची दिनी रामकृष्ण हरी. आम्ही नासादरीचे अग्र न देखता बघायची गरज नाही, रामकृष्ण हरी म्हणत चला. आलेली वेळ सार्थकी लागेल. आलेली वेळ कोणत्या वेळेला कधीही निश्चित भगवंताचं स्मरण करत आपण या जगाचा निरोप घेऊ. का घ्यायचा आहे ऐका ना. 8व्या अध्यायामध्ये, गीतेतील 8व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकामध्ये भगवान आम्हाला सांगतात, मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भाविताः. काय म्हणतात भगवंत? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करताय, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होते, मात्सव म्हणून निर्माण होते ना, तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय. आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय, मरणोत्तर तुम्ही त्यालाच प्राप्त होताय. म्हणून माऊली त्याच्यावर भाष्य करत असताना म्हणतात, तेवी जीतेनी अवसरे जेवढुनी जीवी उरे ते मरणाची मेरे फार लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. म्हणून भगवंत म्हणतात, अखंड आपण काय केलं पाहिजे? भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. कपडे धुताना सुद्धा काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. स्वयंपाक करताना सुद्धा काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. भांडी घासताना सुद्धा काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. आम्ही शेतावर असू द्या, बांधावर असू द्या, नोकरीला असू द्या, व्यवसाय व्यापार कुठेही असू द्या, अखंड भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. अखंड भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. काय होईल बरं अखंड मी भगवंताचं नामचिंतन केलं तर? काय होईल? आणि का करावं आम्ही देवाचं नामस्मरण? सोपं उदाहरण आहे बघा. पाऊस पडण्याची प्रक्रिया असं म्हणतात अशा प्रकारे आहे की सूर्याची किरण सागरामध्ये पडतात, सागराच्या पाण्याची वाफ निर्माण होते, ती वाफ वर जाते, त्याचं रूपांतर ढगांमध्ये होतंय, ते ढग काही कालांतराने जेव्हा परत पृथ्वीवर येतात पावसाच्या रूपाने, तेव्हा पाऊस पडलं जाते. असंच काहीतरी आहे ना, बरोबर आहे की नाही? म्हणजे पडणाऱ्या पावसाचं मूळ सागर आहे, समुद्र आहे. पडणाऱ्या पावसाचं मूळ काय आहे? कुठून निर्मिती आहे त्याची? सागरातून आहे. मला सांगा, तुमच्या घरावर पडलेला पाऊस, तुमच्या बांधावर पडलेला पाऊस, तुमच्या शेतावर, माळावर, रानामध्ये पडलेला प्रत्येक पाण्याचा थेंब, त्याच्या मनामध्ये फक्त एकच विचार असतो, मला सागराला जाऊन मिळायचं आहे. मग तो नितोल्याच्या रूपाने, तो ओहळीच्या रूपाने, तो नाल्याच्या रूपाने, तो ओलाच्या रूपाने नदीला जाऊन मिळतोय. ती नदी कुठपर्यंत प्रवास करते? कितीही डोंगर आडव्या येऊ द्या, कितीही दर्या आडव्या येऊ द्या, कितीही झाडं आडवी होतात, कितीही काही जरी आडवं आलं तरी ती नदी तोपर्यंत थांबत नाही जोपर्यंत सागराला मिळत नाही. पण एकदा काही सागराला मिळाले की तिचा प्रवास संपला जातो. नव्हे नव्हे तिचं अस्तित्व वेगळं असं उरत नाही, सागरच होऊन जाते. कासरिता गंगेशी मिळाली, मिळणी मागे एकची झाली. मग जरी ती वेगळी केली तरी होणार नाही सर्वता. कित्येक नद्या त्या सागराला जाऊन मिळतात, पण सागराला जाऊन मिळालेल्या नद्या मात्र आम्ही वेगळ्या करू शकत नाहीत. करू शकतो? नाही करू शकत. आम्ही कुठून आलेलो, तू कोण कोणाचा कोठून आलासी कैसा हा विचार पूर्वीचा जाण बाबा. बोधले महाराज म्हणतात आम्हाला मार्गदर्शन करत असताना, आलासी कोठून जासी कवण रे ठाया, घरदार नोहे तुझी अवघी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको पाय पडत से पापा. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपून या, आत गुंतो गुंतो मेले. मोठ मोठे साधू संत तेने सायास केले, प्रपंच गुंतून या, प्रपंच राहून या, मन नाही कोविले. वेद शास्त्र पुराणे हाका माहिती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका. म्हणून सावध होई बापा, काळ लागला मापा. आम्ही कुठून आलेलो आहेत? मला जर कोणी विचारलं महाराज कुठून आलात? उशीद मधून. उशीद वरून. अरे पण उशीद मध्ये आईच्या गर्भातून, पित्याच्या रेतातून, अन्नातून, आणि मग ते अन्न निर्माण कोणी केलं? तिथून निर्मिती आमची सर्वांची. म्हणून जगद्गुरु तुकोबा सांगतात, आम्ही कुठले आहोत बरं? आम्ही वैकुंठीचे वासी. आमचं मूळ गाव कोणतं आहे बरं? वैकुंठीचे वासी. आलो नाही मग
आलो कोणत्या कारणाशी? देवाचं भजन करण्यासाठी, देवाचं नामचिंतन करण्यासाठी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी, देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य करण्यासाठी. हा नरदेव आम्हाला दिलेले 83,99,999 योनी पार केल्यानंतर 84 लक्षवी जीव योनी आम्हाला प्राप्त झालेली आहे. विशेष बुद्धी आहे, उभ्या करण्याचा आहे, विशेष बुद्धी या ठिकाणी दिली, जगण्याचं स्वतंत्र दिलं. चारही वाचा आम्हाला आहेत, परा पचंती मध्यम आणि वैखरी चारही वाचा आम्हाला आहेत. का दिले असतील? कधीतरी निवांत बसा, विचार करा. भगवंताने एवढा उत्तम देह आम्हाला का दिलेला आहे, कशासाठी दिलेला आहे? कुठून आलेलो होतो आम्ही, कुठे जायचंय आम्हाला? पुढे का? जर पाणी जिथून आलेलं आहे तिथे जाण्यासाठी जर प्रयत्न करतोय तो, नदीच्या रूपाने, ओघलाच्या रूपाने, ओळीच्या रूपाने, इकडे नितोल्यांच्या रूपाने पडणारा प्रत्येक थेंब असं म्हणतोय, मला ओलीचं स्वरूप धारण करायचंय, मला ओळाचं स्वरूप धारण करायचंय, मला नदीला जाऊन मिळायचंय का, मला सागराला जाऊन मिळायचंय. आमचं वेगळं अस्तित्व उरता कामा नाही. काय म्हणलं इथं? तैसे भूत जात सर्व हे माझेची किर अवयव. माझे म्हणजे देव बोलतोय, तुम्ही माझेच आहात. देव आहोत आपण, देव आपणच आहोत. आम्ही देव पाहण्यासाठी, देव दर्शन घेण्यासाठी, देवासाठी, देवाची पूजा करण्यासाठी, देव पाहण्यासाठी आम्ही जेवढा अट्टास करतोय ना, तेवढा अट्टास जर देव होण्यासाठी केला तर बसल्या जागेवर देवाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही आम्हाला. बसल्या जागेवर फक्त प्रयत्न कशासाठी करावा तो विचार केला पाहिजे. काय विशेष आहे ना, संत म्हणतात दगड एकदाच मंदिरात जातो देव होतो. दगड एकदाच मंदिरात जातो देव होतो. आम्ही किती दिवस गेल्यानंतर आमच्यामध्ये बदल होईल, परिवर्तन होईल, किती दिवस? आणि परिवर्तनासाठी हे सगळं काही आहे. प्रवचन कशासाठी आहे? परिवर्तनासाठी. कीर्तन परिवर्तनासाठी आहे. भगवंताचं भजन नामचिंतन परिवर्तनासाठी आहे. 4-4.5 अभंगाची गाथा जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला दिली परिवर्तन व्हावं म्हणून, मनोरंजनासाठी नाही, टाइमपास साठी नाही. 18 अध्यायी ज्ञानेश्वरी आम्हाला माऊलींनी दिली. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीची रचना केली माऊलींनी. परिवर्तनासाठी दिली, टाइमपास मनोरंजनासाठी नाही. परिवर्तन घडावं म्हणून प्रवचन आहे, परिवर्तन घडावं म्हणून कीर्तन आहे. प्रवचनाची गरज तरुणांना आहे की म्हाताऱ्यांना आहे? कोणाला आहे? तरुणांना. पण कीर्तनाला, प्रवचनाला तरुण आम्हाला पाहायला मिळत नाही, म्हणून संध्याकाळच्या टायमाला धरून आणावे लागतात त्यांना. हे दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपती आम्ही ठेवले फक्त 19 फेब्रुवारी पुरते मर्यादित. फाल्गुन वद्य तृतीयापर्यंत मर्यादित आम्ही फक्त राजांना ठेवले. राजांची जयंती साजरी करत असताना आम्ही ज्या कार्यक्रमाचं नियोजन करतो त्या मिरवणुकीमध्ये अनेक तरुण सामील झाले जातात, सहभागी होतात. अनेक प्रकारची वेशभूषा करत असतोय आम्ही. काही तर छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करतायत, काही मावळे होत आहेत, ढाल तलवार हातात घेऊन त्या ठिकाणी दिसत आहेत. 19 फेब्रुवारी राजांच्या जयंतीच्या वेळेला त्या मिरवणुकीमध्ये सामील झालेले, सहभागी झालेले, वेगवेगळ्या प्रकारचे वेश केलेले, वेशभूषा केलेले, जर 20 फेब्रुवारीला कुठेतरी आम्हाला गांजा ओढताना पिऊन फोडलेले जर पाहायला मिळत असतील तर मी म्हणतोय त्या जयंत्या साजऱ्या करू नका, जयंत्या साजऱ्या करू नका. आम्हाला हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपती ड्रेशाने, वेशाने, रंगरंगोटीने नाही, कर्माने, विचाराने, गुणाने कळले पाहिजे. ज्या दिवशी शिवचरित्र आम्हाला कळेल, खऱ्या अर्थाने अंतःकरणपूर्वक आम्ही वाचू, त्याचा अभ्यास करू, त्या दिवशी घराघरामध्ये, गावागावामध्ये आणि गल्लीमध्ये आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचं, विचारांचं आणि कर्माचं दर्शन झाल्याशिवाय राहणार. एखाद्या माई माऊलीला जर आमच्या घरी येण्यासाठी रात्र झाली,
अंधाऱ्या रात्रीमध्ये चारही बाजूला काला कुट्ट पडलेला अंधार पाहून ती माय माऊली बिचारी झपाझप झपाझप पुढे पुढे पावलं टाकत असते. मनामध्ये भीती निर्माण झालेली असते, अंग थरथरत असते तिचं आणि भीतीने ती पुढे 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 तिला असं वाटतंय हा अंतर कधी कापते मी, कधी मी पुढे पुढे सरकते, माझ्या घराजवळ कधी जाते. घाबरलेल्या अवस्थेमध्ये पुढे पुढे झपाझप टाकणारी ती माय माऊली बिचारी. काळा कुट्टा अंधार पडलेला, चारही बाजू अंधार आहे, कोणी सोबती नाहीये, आजूबाजूला कोणी दिसत नाहीये.